ओम 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 सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। आता विवेक तुम्ही सुरू करताय गोष्वारा? हो चालेल. सो नमस्कार मंडळी, मी आज गोष्वारा सांगणार आहे. तो आहे सोमवार दिनांक जून 23, 2022 चा. आज आपण अध्याय 13 ओव्या 776 ते 80 वाचल्या होत्या. तर सुरुवातीला निलिमाताईंची प्रस्तावना दिली, त्यात त्यांनी सांगितलं की आज आपण अज्ञानाविषयी पुढे बोलणार आहोत. आपल्या अज्ञानाचा जो डिंगोरा पेटतो, गुरुकुलाची ज्याला लाज वाटत नाही आणि मनाचे चांचल्य हे सज्ञान मानतो किंवा स्वतःला ज्ञान असल्याने जो गर्विष्ठ होतो, ही सर्व अज्ञानाचीच लक्षणे आहेत. देह हाच आत्मा आहे असा जो मानतो तोही अज्ञानी स्वय. आजच्या ओव्यांचा मुख्य संदेश जो आपण बघणार आहोत ते म्हणजे अज्ञान टाकून तू ज्ञानाविषयी दृढ हो. पाप करण्यास ज्याला लाज वाटत नाही आणि पुण्याविषयी जो बेगुमान असतो व ज्याच्या मनात विकल्पाचे वारे भरलेले असतात, जो आपल्या डोळ्यासमोर धनाच्या इच्छेस कायम करून चालतो, तो एक अज्ञानाचा पुतळाच आहे. अज्ञानाचे लक्ष्य समजवण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी नित्य जीवनातील अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारी उदाहरणे व संदर्भ दिले आहेत. आता हे सरड्याचेच उदाहरण पहा. माजलेला सरडा जसा झाडाच्या बुंध्यापासून शेंड्यापर्यंत रिकामे खेपा करतो, त्याचे भटकणे हे निरर्थकच असते. त्याप्रमाणे अज्ञानी पुरुष पडेल तरच एका ठिकाणी राहील, नाही तर तो सारखा हिंडतो. ज्याला पापाचा कंटाळा येत नाही, जो पुण्याला अक्षय देत नाही व लाजेची मर्यादा समूळ खडून टाकतो, तोही अज्ञानीच. जो विषयाकरता जळत्या आगीत उडी घालतो व आपले व्यसन हे दूषण नसून भूषणच आहे असे म्हणून मिरवतो, तोही अज्ञानी. यापुढे ज्ञानेश्वर महाराजांनी बरीचशी उदाहरणं दिली आहेत, ज्याच्यामध्ये अज्ञानाविषयी त्यांनी अजूनही खूप सुंदर सुंदर उपमा आणि उदाहरणं दिली आहेत. देह मी आहे अशा मनाच्या समजुतीवर स्वार होऊन जो कर्म करण्यास आरंभ करतो, तो अज्ञानी. चांगल्या गुणांसाठी जो मत्सरी असतो, विद्वत्तेचा ज्याला अहंकार असतो आणि तपाने व ज्ञानाने ज्याला अमर्याद गर्व चढतो, तोही अज्ञानी. आता इथे एक त्यांनी खूपच सुंदर उदाहरण दिलेलं आहे, म्हणजे ते डोळ्यासमोर जरी आपण आणलं तरी असं वाटतं की हे अगदी अज्ञानाचा कळसच आहे. तर बेडूक सापाच्या तोंडात सगळा गिळत जात असतानाही माशांचे समुदाय तो गिळतो, पण आपण मरतो ही आठवण त्यास नसते. आयुष्याची भरभराट पाहून ज्याला मरणाची काळजी वाटत नाही, जगण्याचा ज्याला इतका विश्वास असतो की तेथे एक मृत्यू आहे हे ज्याच्या मनाला पटत नाही, तोही अज्ञानी. मूर्ख आळशी माणूस निद्रेच्या सुखामुळे घर जळत असता तिकडे लक्ष देत नाही, किंवा मूर्ख खादाड मनुष्य विष घालून शिजवलेले अन्न खातो तरी तिकडेही लक्ष देत नाही. ही सर्व अज्ञानाची लक्षणे. त्यानंतर ओव्या 742 ते 759 मध्ये खूप महत्वाचा संदेश दिलाय. तो म्हणजे वार्धक्यावर. शरीराचे नित्य नवे मरण जो विषयाच्या भ्रांतीने जगत नाही, तो अज्ञानाचा राजा आहे. यापुढे म्हातारपणाची कारुण्य अवस्था माऊलींनी विविध उदाहरणांनी व संदर्भांनी समजवण्याचा प्रयत्न केला आहे. जे करू नये ते करणे, जे पाहू नये ते पाहणे, ज्याची संगती धरू नये ज्याची ती धरणे, जे ऐकू नये ते ऐकणे, जे बोलू नये ते बोलणे, ही सर्व अज्ञानाचीच लक्षणे आहेत.
माझं झालं. थँक्स विवेक. थँक्स. वृंदा, हा, आता मी वाचते. मागच्या वेळेसचा गोषवारा. माझा गोषवारा मागच्या आठवड्यातला आणि अध्याय आपला ज्ञानेश्वरीतला अध्याय 11, 13 आणि ओव्या 801 ते 918. तर ओव्या 801 ते 863 मध्ये 11व्या श्लोकाबद्दलच्याच ह्या ओव्या आहेत आणि अज्ञानी माणसाची आणखीन काही लक्षणे जी आत्ता विवेकनी जशी सांगितली त्याच्यातच अजून पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जो फलाच्या उत्कट हेतूने किंवा इच्छेने भगवंताची भक्ती करतो. ऐकायला येतंय ना? हो, येत आहे. हॅलो, ओके. जो फलाच्या उत्कट हेतूने किंवा इच्छेने भगवंताची भक्ती करतो, ज्याला तीर्थ तपोवन आवडत नाही किंवा ज्याच्या वागण्यात एकनिष्ठा नसते, तो अज्ञानी आहे. सर्व शास्त्रांमध्ये पारंगत असणारा परंतु अध्यात्म ज्ञानाला न जाणणारा हाही अज्ञानीच आहे असे ते म्हणतात. अशा माणसाची विद्वत्ता हा अज्ञानाचा वेल होय. जसे नदीच्या अलीकडल्या काठापर्यंत न येता आधीच माघारी फिरणाऱ्या माणसाला नदीत पलीकडे असलेल्या बेटावरचं काही दिसत नाही, तशी या माणसाची गत होते. त्याला ज्ञेय म्हणजे ब्रह्म दिसतच नाही. पुढच्या 12व्या श्लोकात माऊली ब्रह्माला ज्ञेय का म्हणायचे हे समजावताना सांगतात की ब्रह्म म्हणजे ज्ञेय ज्ञानाशिवाय कोणत्याही उपायांनी जाणले जात नाही. इथे आपल्याला लक्षात येते की आधीच्या जवळजवळ 250 ओव्यांमध्ये माऊली अज्ञानी माणसाची लक्षणं का समजावतात ते. कारण ज्ञानाच्या विरुद्ध अज्ञान. जेव्हा अज्ञान दूर होते तेव्हा ज्ञान मिळते आणि ज्ञान प्राप्त झाले की ब्रह्म जाणता येते. खरंच किती सुंदर रीतीने हा अवघड विषय हाताळलाय ना त्यांनी. अतिशय अवघड असे विषय सर्वसामान्यांनाही कळतील अशा तऱ्हेने सांगणं हे माऊलींचं वैशिष्ट्य इथे आपल्याला अनुभवायला मिळते. आता श्लोक 12 ते 15 ओव्या 864 ते 918. ह्या ओव्या आणि श्लोक हे ब्रह्म म्हणजे परमात्मा या वस्तू संबंधी आहे. निलिमाताईंनी माझं काम खूप सोपं केलं कारण त्यांनी तो सगळ्या याचा सार त्यांनी ऑलरेडी याच्यावर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेला आहे. तर त्याच्यात त्या आपल्याला सांगतात तसं ज्याच्या ठिकाणी आहे नाही ही भाषा मूक झाली आणि विचारांची वाट मोडली आहे ते अनादी अनंत ब्रह्म म्हणजे ज्ञेय. जे ज्ञेय आहे ते अनादी ब्रह्म आहे. ते सत नाही आणि असतही नाही. ज्याला या ब्रह्माचे ज्ञान झाले तो अमृतत्व पावतो, नित्यानंद स्वरूप होतो. ब्रह्म जे आदिरहित आहे पण तरीही विश्वव्यापी आहे. त्याचे डोळे, कान, मुख, मस्तक, हात, पाय सर्वत्र आहे असं भगवंत 13व्या श्लोकात अर्जुनाला सांगतात. माऊली ही परस्पर विरोधी वाटणारी गोष्ट खूप सुंदर उदाहरणं देऊन आपल्याला समजवतात. ते म्हणतात की लाटांकडे पाहताना वाटते की एका लाटेने दुसऱ्या लाटेला गिळून टाकले, पण हे कसं शक्य आहे? पाणीच पाण्याला कसं गिळणार? तसंच काहीसं आहे ब्रह्माच्या बाबतीत. जसं शून्य म्हणजे नथिंगनेस समजावण्याकरता एक पूज्याची आकृती काढावी लागते किंवा अद्वैत समजावण्यासाठी द्वैताचे सहाय्य घ्यावं लागतं, तसंच ब्रह्म हे जरी निराकार आदी अंतरहित असलं तरी ते काय आहे हे कळण्याकरताच ते विश्वरूप, विश्वव्यापी आणि माया स्वरूप आहे आणि सर्व पदार्थांमध्ये व्यापून आहे. ओवी 884 मध्ये ते आपल्याला सांगतात की हे भाष ते के आहे, सर्व शून्यत्वाचा न साहो निष्कर्ष उजे. हे ब्रह्म सर्व इंद्रिय आणि गुण यांच्या आकारात असल्याचा भास होतो, पण तरी सुद्धा ते त्या आकारापासून वेगळं आहे. जसं लोखंडात शिरलेला अग्नी लोखंड नसतो किंवा दुधाच्या अवस्थेत तूप हे दुधाच्या आकारात असतं पण तरी ते दूधच, ते तूप नव्हे. तसंच ब्रह्माचं आहे. ब्रह्म सर्व ठिकाणी आहे. ते चर अचरांच्या आत आहे आणि बाहेर दूर आणि जवळ सगळीकडे आहे, पण तरीही ते एकच आहे. जसे अनेक घागरींमध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसत असलं तरी प्रत्यक्षात चंद्र एकच असतो, अगदी तसंच. आता ह्या पुढच्या श्लोकांमध्ये सुद्धा आपण अजून ब्रह्म काय आहे किंवा ज्ञेय, क्षेत्र, क्षेत्रज्ञ याबद्दल अजून शिकणारच आहोत. तेव्हा आता आपण पुढचे श्लोक आणि ओव्या बघूया. धन्यवाद. थँक्स वृंदा.
आता आपला पुढचा श्लोक आहे तो करायचा ना सुरू. आणि जयश्री, या मी आहे इथे. मी तू वाचायच्या आधी निलिमाताईंनी आपल्याला एक डॉक्युमेंट ऑलरेडी पाठवलेलं आहे, तेच मी वाचणार आहे. प्रत्येक श्लोकाचं त्यांची जी काही समरी आहे त्याच्यात त्याप्रमाणे. आणि स्क्रीन शेअर करायचं ना आपल्याला, संतोष? सुरू करू. हा, हरकत नाही. तर श्लोक 16 मध्ये त्यांनी म्हटलं असं की अविभक्त आहे, भूतांचे उत्पत्ती पालन करणारा तसेच नाश करणार आहे. याच्या शेवटच्या ओळीत महाशून्य म्हणजे ब्रह्म याची सुंदर व्याख्या आहे. ओवी 925 मध्ये आकाशाचे शून्यत्व गिळून, म्हणजे फक्त एरियल स्पेस नाही तर त्याच्याही पलीकडची काहीही नसलेली शून्य जागा, ती पण गिळून शिवाय प्रकृतीचा सत्वादी तिन्ही गुणांचा नाश करून जे शून्य उरते ते महाशून्य, असं त्यांनी 16व्या श्लोकाचा अर्थ सांगितलाय. जयश्री, तू तर वाचू शकतेस. आधी अर्थ वाचू का आधी ओव्या आधी वाचायच्या? गीतेतला तो श्लोक वाचायचा, मग अर्थ वाचायचा ओव्यांचा, आणि मग ओव्या. अविभक्तञ्च भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च. जयश्री, ऐकू येत नाहीये. हा, हो वाचते हा मी. ठीक आहे. ते तत्वतः अविभक्त आहे, तरी भूतांच्या ठिकाणी नाना प्रकारच्या रूपांनी विभागल्यासारखे आहे. भूतांचे पालन करणारे हे आहे, संहारकाली भूतांचा ग्रास करणारे आहे, उत्पत्तीकाली उत्पन्न करणारे ते आहे, याप्रमाणे जाणावे. त्याप्रमाणे अनेक भूतमात्रांमध्ये जे एकसारखे व्यापून राहिले आहे व जे चांगल्या बुद्धीच्या अर्जुना, जे ब्रह्म विश्व याच कोणी एका कार्याला कारण आहे. म्हणून ज्याप्रमाणे लाटा समुद्रापासून उत्पन्न होतात व त्या लाटांना जसा समुद्रच आधार असतो, त्याप्रमाणे ज्या ब्रह्मापासून हा भूतकाळ उत्पन्न होतो तेच ब्रह्म त्या भूतकाळाला आधार आहे. बाल्य, तारुण्य व वृद्धावस्था या तिन्ही अवस्थात शरीर जसे एकच आहे, त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्ती, स्थिती व लय या तिन्ही स्थितीत जे ब्रह्म अखंड एकसारखे असते. सायंकाल, प्रातःकाल व मध्यान्ह काल या क्रमाने सबंध दिवसही होत जात असताना जसे आकाश बदलत नाही, हे प्रियोत्तम अर्जुना, जगाच्या उत्पत्तीच्या काली ज्याला ब्रह्मदेव असे म्हणतात व व्याप्तिकाली, पालनकाली जे विष्णू या नामाला प्राप्त झाले, मग जेव्हा हा जगदाकार नाहीसा होतो त्यावेळी ज्यास रुद्र असे म्हणतात व रज, सत्व, तम आदी 3 गुणांनी उत्पत्ती, स्थिती, लय ते देखील नाहीसे होतात. त्या वेळेला जे ब्रह्म शून्य निर्धर्म होऊन राहते, आकाशाचे शून्यत्व घेऊन सत्वादी तिन्ही गुणांचा नाश करून जे शून्य असते तेच महाशून्य होय. अशाबद्दल वेदवचन प्रमाण आहे. त्यालाच तेजाचेही तेज व अंधाराच्याही पलीकडील असे ज्ञाते म्हणतात. ज्ञान तरी तेच आहे, ज्ञेय तेच आहे, ज्ञानाच्या योगाने जाणले जाणारे तेही तेच आहे. आधी तो आता 17वा श्लोक म्हणाय. हा, आधी मला 16व्या ओव्या म्हणून मग 17वा श्लोक म्हणून मग अर्थ वाचूया. हा, मी 16व्याच्या आता ओव्या वाचते. तैसे अनेकी भूत जाती जे आहे एकी व्याप्ती, विश्वकार्या सुमती कारण जेगा. म्हणून हा भूताकारू जैथूनी तेची तया आधारू, कल्लोळा सागरू जिया परी, बाल्यादी तिन्ही वयसी काया एकची कैसी, तैसे आधी स्थितिग्रासी अखंड जे.
सायं प्रातर्मध्याह्न होता जाता दिनमान जैसे का गगन पालटेना अगा सृष्टी वेळे प्रियोत्तमा जया नाव म्हणती ब्रह्मा व्याप्ती जे विष्णू नामा पात्र झाले मग आकारू हा हारपे तेव्हा रुद्र जे म्हणिपे तेही गुणत्रय जेव्हा लोपे तैजे शून्य नभाचे शून्यत्व घेऊन गुणत्रयाते नुरऊन ते शून्य ते महाशून्य श्रुतिवचन संमत. आता एक मिनिट 17वा श्लोक सुरू करायच्या आधी निलिमाताई म्हणतायत की जे तेजाचे तेज आहे पण अंधाराच्या पलीकडे आहे, ज्योतिषामपि ज्योती, तेजाचे तेज ही मुंडक उपनिषदातील व्याख्या आहे. ब्रह्मा हे तेजाचे तेज आहे. कानाचे कान हे माऊलींनी मुंडक उपनिषदातून घेतले आहे. आता श्लोक वाचला तरी चालेल. ज्योतिषामपि तज्ज्योतिस् तमसः परमुच्यते ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्. त्यालाच तेजाचे तेज व अंधाराच्याही पलीकडले असे ज्ञाते म्हणतात. ज्ञान तरी तेच आहे, ज्ञेय तेच आहे, ज्ञानाच्या योगाने जाणले जाणारे तेही तेच आहे. सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये तेच स्थित आहे. जे ब्रह्म अग्नीला चेताविणारे आहे व चंद्राला अमृत देणारे आहे व ज्या ब्रह्माच्या प्रकाशाने सूर्याचे डोळे पाहतात, ज्याच्या उजेडाने ताऱ्यांचे समुदाय प्रकाशले जातात व ज्याच्या तेजाने सूर्य सुखाने वावरतो, जे ब्रह्म आरंभाचा आरंभ आहे, वाढीची वाढ आहे, बुद्धीची बुद्धी आहे व जे जीवांचा जीव आहे, जे मनाचे मन आहे, जे डोळ्यांचा डोळा आहे, जे कानांचे कान आहे व वाचेची वाचा आहे, जे प्राणांचा प्राण आहे, जे गतीचे पाय आहे व ज्याच्यामुळे कर्माचे घडणे होते. अर्जुना, ज्याच्या योगाने आकाराला येतो, ज्याच्या योगाने विस्तार विस्तारतो व ज्याच्या योगाने संहार नाश करतो, जे पृथ्वीची पृथ्वी आहे, ज्या ब्रह्मरूपी पाण्याला पिऊन पाणी हे पाणीपणाने आहे, ज्याच्या तेजाने तेजास प्रकाश दिला जातो, जे ब्रह्मवायूचा श्वासोच्छ्वास आहे व ज्या ब्रह्मरूपी पोकळीत आकाश राहिले आहे ते राहू दे. हा सर्व जगद्रूपी भास ज्याच्या योगाने भासतो, फार काय सांगावे. अर्जुना, जे सर्वांच्या ठिकाणी सर्व आहे व जेथे द्वैतपणाचा प्रवेश होत नाही, जे पाहिल्याबरोबर दृश्य जगत व द्रष्टा पाहणारा हे सर्व ऐक्यभावाने एक होऊन जातात, मग ते ब्रह्मच ज्ञान होते व ज्ञाता, ज्ञेय व ज्ञान यांनी जाणले जाणारे ठिकाण तेही ब्रह्मच आहे. ज्याप्रमाणे पाटीवर हिशोब करण्याचे संपल्यावर हिशोबातील निरनिराळ्या रकमा एक होतात, त्याप्रमाणे साध्य साधनाधिक ही ब्रह्माच्या ठिकाणी ऐक्यास येतात. अर्जुना, ज्या ठिकाणी द्वैताचा व्यवहार चालत नाही, हे असे जे ब्रह्म सर्वांच्या अंतःकरणात दिसते. जे अग्नीचे दीपन, जे चंद्रांचे जीवन, सूर्यांचे नयन देखती जेणे, जयाचे उजियेडे तारांगण उबडे, महातेज सुरवाडे जेणे रहाटे. जे आदीची आदी, जे वृद्धीची वृद्धी, बुद्धीची जे बुद्धी, जीवाचा जीवू, जे मनाचे मन, जे नेत्रांचे नयन, कानाचे कान, वाचेची वाचा, जे प्राणाचा प्राण, जे गतीचे चरण, क्रियेचे कर्तेपण जयाचेनी, आकार रुजेणे आकारे, विस्तारू जेणे विस्तारे, संहारू जेणे संहारे पांडुकुमरा. जे मेदिनीची मेदिनी, जे पाणी पिऊन असे पाणी, तेजा दिवे लावणी जेणे तेजे, जे वायूचा श्वासोश्वासू, जे गगनाचा अवकाशू,
हे असो आघवाची आभासू आभासे जेणे, किंबहुना पांडवा जे आगवेची असे आगवा, जेथ नाही रिगावा द्वैतभावासी, जे देखी लियाची सवे दृश्यद्रष्टा हे आगवे, एकवाट कालवे सामरस्ये, मग तेची होय ज्ञान ज्ञाता ज्ञेयहन, ज्ञाने गमिजे स्थान तेही तेची, जैसे सरलिया लेख आंख होती एक, तैसे साध्य साधनाधिक ऐक्यासी ये, अर्जुनाजी ठाई नसरे द्वैताची वही, हे असो जे हृदयी सर्वांचा असे. एक मिनिट, आता आपण 18व्या श्लोकाकडे जातोय. 18व्या श्लोकात त्या म्हणतात की सर्वच आत्मा आहे, पण नुसते ते सांगितले असते तर कळले नसते, म्हणून हा खटाटोप, असे माऊली म्हणतात. श्लोक 17 पासून सुरू केलेले विवेचन इथे संपले, तर ज्ञान नियम सगळेच ब्रह्म आहे. आता तू घेऊ शकतेस. इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः, मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते. याप्रमाणे क्षेत्र तसेच ज्ञान आणि ज्ञेय ही संक्षेपाने सांगितली. हे सर्व जाणून माझा भक्त मत्स्वरूपाप्रत पावतो. हे सुजाण अर्जुना, याप्रमाणे प्रथम हे क्षेत्र तुला स्पष्टपणाने व्यक्त करून दाखविले. त्याचप्रमाणे क्षेत्राचा प्रकार सांगितल्यानंतर आम्ही ज्या रीतीने तुला डोळ्यांनी दिसेल त्या रीतीने तुला ज्ञान सांगितले. तुझी बुद्धी पुरे म्हणून तृप्त होईतोपर्यंत कौतुकाने आम्ही अज्ञानाचेही चांगले वर्णन केले. आणि अर्जुना, आताच विचारांच्या विस्ताराने ज्ञेय मूर्तिमंत स्पष्ट करून सांगितले. अर्जुना, हा सर्व विचार बुद्धीत भरून जे माझ्या भावनेने माझ्या स्वरूप सिद्धीला येतात, ज्यांनी देहादी परिग्रहाचा त्याग करून आपला जीव माझ्या ठिकाणी वतनदार केला, अर्जुना, असे जे माझे भक्त ते शेवट हाच विचार जाणून व आपला मोबदला मला घेऊन मद्रूपच होतात. अर्जुना, मद्रूप होण्याचा मुख्य प्रकार हा आहे असे समज, व इतर सर्व मद्रूप होण्याच्या प्रकारांपेक्षा हा सोपा आहे. डोंगराच्या कड्याला वर जाण्याकरता जशा पायऱ्या कराव्यात व आकाशाच्या पोकळीत वर जाण्याकरता जशी माच बांधावी किंवा खोल पाण्यातून जाण्याकरता जशी पाण्यात नाव घालावी, सहज विचार करून पाहिले तर सर्वच आत्मा आहे. हा विचार जर तुला एकदम सांगितला असता तर हे वीरोत्तमा, तो विचार तुझ्या बुद्धीच्या आटोक्यात आला नसता. तुझ्या बुद्धीचा असमर्थपणा पाहिल्या कारणाने एकच सर्वत्र भरलेले जे परब्रह्म ते आम्ही 4 प्रकारचे केले. मुलाला जेव्हा जेवायला घालावायचे असते तेव्हा एक घास 20 ठिकाणी करायला लागतो. त्याचप्रमाणे एकच परब्रह्म 4 प्रकारच्या निमित्ताने आम्ही तुला सांगितले. तुझी ग्रहण शक्ती पाहून एकाच ब्रह्माचे एक क्षेत्र, एक ज्ञान, एक ज्ञेय, एक अज्ञान असे आम्ही 4 भाग केले. आणि अर्जुना, असे सांगूनही जर हा अभिप्राय तुला कळला नसेल तर हाच प्रकार पुन्हा एक वेळ सांगू. आता या ब्रह्माचे 4 ठिकाणी विभाग करणार नाही व सर्व एकच ब्रह्म आहे असे करून संपवणार नाही, तर आत्मा व अनात्मा याची सारखी योग्यता धरून प्रतिपादन करू. एकाच ब्रह्माचे आत्मा पुरुष व अनात्मा प्रकृती असे भाग करून सारखे करून सांगू. परंतु तू मात्र एवढे कर की आम्ही तुझ्याजवळ जे मागू ते तू आम्हाला दिले पाहिजेस. ते मागणे हे की तू आपल्या स्वतःस कानाचे नाव ठेव, इतर सर्व इंद्रियांचे व्यापार बंद ठेवून फक्त ऐकण्याचे काम चालू दे. या श्रीकृष्णाच्या बोलण्याने अर्जुनाच्या अंगावरती रोमांच उभे राहिले. ते पाहून देव म्हणाले, तू चांगला योग्यतेचा आहेस, पण हर्ष वेगाने अनावर होऊ नकोस. अर्जुनाला येणारा हर्षाचा वेग याप्रमाणे श्रीकृष्णाने आवरून श्रीकृष्ण म्हणाले की प्रकृती पुरुषाचा विभाग सांगतो, ऐक.
एवं तुझ पुढा आदि क्षेत्र सुहाडा, दाविले पाडो वाडा विमंचुनी. तैसेची क्षेत्रा पाठी, जैसेनी देखसी दिठी, तैसे ज्ञान किरीटी सांगितले. अज्ञानाही कौतुके, रूप केले निके, जव आयणी तुझी टेके, पुरे म्हणे. आणि आता हे रोकडे, उपपत्तीचे निपवाडे, निरूपिले उघडे, ज्ञेय पैका. हे आगवीच विवंचना, बुद्धी भरोनी अर्जुना, मत्सिद्धी भावना माझिया येती. देहादी परिग्रही, संन्यासू करुनी आजीही, जीवू माझा ठाई मृत्तिकू केला. ते माते किरीटी, हेच जाणून या शेवटी, आपण पया साठो वाटी, मीची होती परी, हे मुख्य गा अवधारी, सोहोपी सर्वा परी, रचिली आम्ही. कडा पायरी कीजे, निराळी माच बांधीजे, अथावी सुईजे तरी जैसी. एरवी गवघेची आत्मा, हे सांगो जरी विरोत्तमा, तरी जे तुझिया मनोधर्मा ढिएल ना. म्हणून एकची संचले, चतुर्धा आम्ही केले, जे अदळपणे देखिले तुझिये प्रज्ञे. पैबाळ जै जेववीचे, तैहासू विसाठाई कीजे, तैसे एकची चतुर्व्याजे कथिले आम्ही. एक क्षेत्र एक ज्ञान, एक ज्ञेय एक अज्ञान, हे भाग केले अवधान, जाणूनी तुझे. आणि ऐसे नाही पार्था, जरी हा अभिप्रावो तुझ हाता, नये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो. आता चौथाई न करू, एकही म्हणून न सरू, आत्मानात्मया धरू, सरिसा पाडू. परी तुवा ये तुले करावे, मागवनी ते आम्हा द्यावे, जे कानाची नाव ठेवावे आपण पैगा. या श्रीकृष्णाची बोला, पार्थू रोमांचितू झाला, तेथ देवो म्हणती भला, उचंबळेना. ऐसेनी तो येता वेगू, धरुनी म्हणे श्रीरंगू, प्रकृती पुरुष विभागू, परिसे सांगो. थांबायचंय ना मी इथे? हो बरोबर. छान वाचलं. थँक्स फॉर कव्हरिंग अनिल. थँक्यू. अंजली तू आलीस ना? हो हो वाचू. आणि मी आधी त्यांनी लिहिलेली नोट वाचते आणि मग तू. हो. म्हणजे मला एक गोष्ट कदाचित त्यांनी नोट्स म्हणून काढले असतील, पण माझ्या वाचण्यात काहीतरी फरक पडत असेल. आय गेट बॅक टू हर. आता जे लिहिलंय ते मी वाचते. श्लोक 19. इथून सांख्य तत्वज्ञान सुरू झाले. पुरुष म्हणजे क्षेत्रज्ञ, प्रकृती ही माया. फरक असा की असं त्यांनी म्हटलंय, पण फरक काय हे लिहिलं नाही असं मला वाटतंय. फरक असा की दोन्ही अनादी आणि दोन्हीने मिळून विश्व निर्माण केले. सत्व व इतर गुण प्रकृतीमुळे झाले. सांख्यवाद म्हणजे हा सांख्यवाद. क्षेत्र म्हणजे प्रकृती, क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष. येथे वेदांताची आणि सांख्यांची सांगड घातली आहे. पुढच्या श्लोकात फरक सांगितला आहे. वाचत. प्रकृतीं पुरुषैचैव विदध्यानादिभावपि, विकारांश गुणांश्चैव विद्धि प्रकृती संभवान. प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादी आहेत असे जाण. देहेंद्रियादी विकार आणि सत्व इत्यादी गुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहेत असे जाण. ज्या मार्गाला जगामध्ये योगी सांख्य असे म्हणतात आणि ज्या सांख्य मार्गाचे महत्व वर्णन करण्याकरिता मी कपिल झालो,
तो प्रकृती पुरुषांचा शुद्ध विचार तू ऐक, असे आदिपुरुष जे श्रीकृष्ण ते अर्जुनास म्हणाले. तर दिवस आणि रात्र ही दोन्ही जशी बरोबर चालणारी आहेत, त्याप्रमाणे पुरुष अनादी आहे आणि प्रकृती ही त्या वेळेपासून अनादी आहे. किंवा शरीर हे सावलीप्रमाणे आभासिक नाही, तरी पण त्या खऱ्या शरीरास ज्याप्रमाणे ती सावली नेहमी जोडलेलीच असते. किंवा अर्जुना, ज्याप्रमाणे दाणे येण्याच्या पूर्वीच कणीस हे असार भूस व साररूप दाणे साररूप दाणे यासह वाढते, त्याप्रमाणे उघड अनादी सिद्ध असलेले व एकमेकात मिसळलेले हे प्रकृती पुरुष जुळ्यासारखे आहेत असे समज. अरे, क्षेत्र या नावाने जे सर्व सांगितले तेच येथे ही प्रकृती होय असे समजावे. आणि आम्ही ज्याला क्षेत्रज्ञ असे म्हटले तोच पुरुष आहे असे समज. आम्ही अन्यथा काही बोलत नाही. यास ही निरनिराळी नावे आहेत, परंतु ज्याच्या विषयी निरूपण करावयाचे ते वेगळे नाही. हे वर्म तू वारंवार चुकू नकोस. अर्जुना, केवळ जी सत्ता सदत्व तिला पुरुष हे नाव आहे आणि संपूर्ण क्रियेस प्रकृती हे नाव आहे. बुद्धी, इंद्रिय, अंतःकरण इत्यादी विकारांचा समुदाय सत्वादी, सत्व रज तम हे तिन्ही गुण हा सर्व समुदाय प्रकृतीपासून झाला असे समज. आणि ही प्रकृतीच कर्माच्या उत्पत्तीला हेतू म्हणजे कारण आहे. कार्य जया मार्गा ते जगी सांख्य म्हणती योगी, जयाची भाटिवे लागी मी कपिल जाहलो. तो आईक निर्दोखू प्रकृती पुरुष विवेकू, म्हणे आदी पुरुषू अर्जुना ते. तरी पुरुष अनादी आधी आणि तैची लागोनी प्रकृती, संवत्सरीसी दिवोराती दोन्ही जैसी. कारूपनो हे वाया परिरूपा लागली छाया, निकणू वाढे धनंजया कणेसी कोंडा. तैसी जाण जवटे दोन्ही ये एक वाटे, प्रकृती पुरुष प्रकटे अनादी सिद्धे. पै क्षेत्र येणे नावे जे सांगितले आघवे, तेची येथ जाणावे प्रकृती हे गा. आणि क्षेत्रज्ञ ऐसे जया ते म्हणितले ऐस असे, तो पुरुष हे अनारिसे न बोलो घेई. ये अनाने नावे परिनिरूप्य आननो हे लक्षण न सुकावे पुढती. तरी केवळ जे सत्ता ते पुरुष गा पांडुसुता, प्रकृती ते समजता क्रिया नाव. बुद्धी इंद्रिये अंतःकरण इत्यादी विकार भरण, आणि हे तिन्ही गुण सत्वाधिक हा आघवाची मेळावा, प्रकृती जाहला जाणावा हेची हेतू संभवा कर्मांची या. कंटिन्यू करू ना? 20 एक मिनिट, एकच मिनिट. श्लोक 20व्यात उपद्रष्टा म्हणजे जवळ बसून पाहणारा, भर्ता म्हणजे प्रकृतीच्या गुणात बळ घालणारा. गुण दोघेही अनादी, दोष पुरुष म्हणजे चैतन्य निर्विकार गुणातीत आणि सत्य तत्व, प्रकृती त्या विरुद्ध. श्लोक 20 कार्य कारण आणि कर्तृत्व हे सगळे प्रकृतीकडून होते. पुरुष पण सगळे भोगतो, ब्रह्म भोगत नाही. सांख्य आत्म्याचे वर्णन 4 प्रकारे, ज्ञान नेय अज्ञान काय नसावे असे आणि क्षेत्रज्ञ अशा 4 भागात वर्णन करून सांगितले. त्यांनी 20व्या श्लोकाचं नोट्स दिल्यात. आपण पुढे जाऊ शकतो आता. कार्यकरण कर्तृत्वे हेतू प्रकृती रुच्यते, पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतु रुच्यते.
कार्य मनाच्या प्रेरणेने इच्छित वस्तू मिळवण्याकरता इंद्रियाकडून होणारी क्रिया. कारण ज्याविषयी इच्छा उत्पन्न झालेली असते तो पदार्थ, इच्छित वस्तू. कर्तृत्व इच्छित वस्तूच्या प्राप्तीच्या उद्योगास मनाकडून होणारी प्रेरणारूप क्रिया. या सर्वांस मूळ प्रकृती कारण आहे असे म्हणतात. आणि सुख दुःखाच्या भोगाला कारण पुरुष आहे असे म्हणतात. तेथे प्रकृतीच्या ठिकाणी अगोदर इच्छा आणि बुद्धी ही अहंकारास उत्पन्न करतात आणि मग त्या इच्छा व बुद्धी जीवाला कारणाच्या कर्मापासून म्हणजे इच्छित वस्तू मिळवण्यासाठी नादी लावतात. ज्याच्या प्राप्तीचा मनास चटका लागला असेल तो पदार्थ प्राप्त करून घेण्याकरिता जे शारीरिक क्रियेचे सूत्र हातात धरून हलवावयाचे अर्जुना, या बाह्य प्रयत्नास कार्य असे म्हणतात. आणि मदाच्या आश्रयाने जीवास झालेली इच्छा मनाला चिथावते व नंतर ते मन इंद्रियांकडून इच्छित करवून घेते. इच्छेने उत्तेजित केलेल्या मनाकडून कर्मेंद्रियास होणाऱ्या या प्रेरणारूप क्रियेस अर्जुना कर्तृत्व असे म्हणतात. आणि म्हणूनच या तिन्ही कारण, कर्तृत्व व कार्य यांना प्रकृती ही मूळ आहे असे समज, असे सिद्धांचे राजे श्रीकृष्ण म्हणाले. याप्रमाणे या तिघांच्या समुदायाने प्रकृती कर्मरूप होते, परंतु ज्या गुणांचे अधिक्य होईल त्यासारखी ती बनते. ज्या कर्माचा सत्वगुण अंगीकार करतो त्याला सत्कर्म म्हणावे व जे कर्म रजोगुणापासून उत्पन्न होते ते मध्यम जाणावे व जी कर्मे केवळ तमोगुणापासून होतात ती कर्मे शास्त्राविरुद्ध व निकृष्ट प्रतीची समजावीत. अरे, याप्रमाणे बरी वाईट कर्मे प्रकृतीपासून होतात, मग त्या कर्मांपासून जे उत्पन्न होते ते सुख दुःख होय. वाईट कर्मापासून दुःख उत्पन्न होते व सत्कर्मापासून सुख उत्पन्न होते व या दोन्हींचा सुख दुःखांचा भोग पुरुषाला होतो असे म्हणतात. सुख दुःख जोपर्यंत खरोखर उत्पन्न होतात तोपर्यंत प्रकृती व्यापार करते व पुरुष भोगतो. प्रकृती पुरुषांचा व्यवहार सांगाव्यास लागले असता तो अघटित आहे, कारण की या व्यवहारात स्त्री मिळवते व नवरा आयता खातो. या प्रकृती पुरुष रूप नवरा बायकोंचा संबंध नसतो व त्यांच्यात मेळही नसतो, परंतु बायको प्रकृती जग प्रसवते हे आश्चर्य ऐक. प्रकृतीच्या ठिकाणी स्थित तेत इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारे सियाधी, मग तिया लाविती वेधी कारणांचा तेची कारण ठकावया, जे सूत्र धरणे उपाया तया नाव धनंजया. कार्य पैगा आणि इच्छा मदाचा ठावी, लागली मना ते उठवी ते इंद्रिये रहाटवी, हे कर्तृत्व पै. म्हणून तिन्ही या जाणा, कार्य कर्तृत्व कारणा, प्रकृती मूळ हे राणा. सिद्धांचा म्हणे एवं तिन्हींचे समवाये, प्रकृती कर्मरूप होये, परिजया गुणा वाढे त्राये त्याची सारिखी. जे सत्वगुणे अधिष्ठिजे ते सत्कर्म म्हणिजे, रजोगुणे निपजे मध्यमते, जे एका केवळ तमे होती निषिद्धे अधमे जाणतीये. ऐसे निसंता संते कर्मे प्रकृतीस्तव होते, तयापासून निर्वाळ येते सुख दुःख गा. असती दुःख उपजे सत्कर्मी सुख निपजे, तया दोहींचा बोलिजे भोगू पुरुषा. सुख दुःखे जववरी निफजती साचोकारी, तव प्रकृती उद्यमू करी पुरुषू भोगी. प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी, जे आंबुली जोडी अमुला खाय. अमुलया अंबुलिये संगती नासोये, की आंबुली जगविये चोज ऐके. कंटिन्यू करू.
बरं मी वाचणार आहे. आशाताई हा. वाचणार. मग ओके. आधी श्लोक म्हणू ना, हो, श्लोक म्हणून मग ओव्यांचा अर्थ. म्हणजे तुला अर्थ सांगायचा निलिमाताईंचं. हो नाही, याच्यात त्यांची फारशी नोट नाही. त्यांनी फक्त एवढंच म्हटलंय की श्लोक 21 मध्ये प्रकृतीचे वर्णन केले आहे. खूप ओके असं काही आहे. ओके मग वाचते. पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजा गुणान् कारणं गुणसंगोऽस्य सदसद्यो निजमसु. प्रकृतीच्या ठिकाणी स्थित असलेला प्रकृतितंत्र झालेला पुरुष प्रकृतीच्या गुणांचा भोग घेतो व हा गुणसंयोगच त्याच्या चांगल्या व वाईट जन्मांना कारण होय. कारण की तो पुरुष अंगहीन, निराकार, पांगळा, द्रव्यहीन, एकटा, जुना, पुराणा, अति म्हाताऱ्यापेक्षा म्हातारा आहे. त्याला पुरुष हे आडनाव आहे. वास्तविक विचार करून पाहिले तर तो स्त्री नाही अथवा नपुसक नाही. फार काय सांगावे, तो अमुक एक आहे असा त्याच्याबद्दल काही एक निश्चय करता येत नाही. त्याला डोळे, कान, हात, पाय, रूप, रंग व नाव काही नाहीत. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी काहीच नाही तो प्रकृतीचा नवरा आहे असे समज. पण अशासही पुरुषासही सुखदुःखे भोगावी लागतात. पुरुषासही सुखदुःखे भोगावी लागतात. तो पुरुष तर अकर्ता, प्रीतिद्वेष शून्य व अभोक्ता आहे, परंतु ही प्रकृती त्याला भोगावयाला लागते. ज्या स्त्रीला आपल्या रूपाची व गुणांची थोडीशी हालचाल करता येते ती स्त्री वाटेल तो खेळ आकाराला आणते, म्हणजे न घडणाऱ्या गोष्टी घडविते. म्हणजे आपल्या रूपाने व गुणाने व कोणत्याही पुरुषाला मोहविते. मग या प्रकृतीला तर गुणमयी हेच नाव आहे. फार काय सांगावे, प्रकृती म्हणजे मूर्तिमंत गुणच होत. ही प्रकृती क्षणोक्षणी नित्य रूप नवे रूप धारण करणारी आहे व ही सर्व रूपानेच भारलेली आहे आणि हिचा उन्मत्तपणा जडालाही हालचाल कराव्यास लावतो. हिच्यामुळे नाममात्र प्रसिद्धीला आले व स्नेह हिच्यामुळे प्रेमळ आहे व हिच्यामुळे इंद्रिये आपापल्या कामात तरबेज आहेत. मन हे नपुसक नाही काय, पण ही प्रकृती त्याला सर्व त्रैलोक्यातील भोग भोगविते. याप्रमाणे या प्रकृतीची सर्वच कृती चमत्कारिक आहे. ही प्रकृती भ्रमाचे मोठे बेट आहे व ही मूर्तिमंत व्यापकपणाच आहे आणि हिनेच विकार असंख्य तयार केलेले आहेत. ही प्रकृती कामरूपी वेलाचा मांडव आहे व ही मोहरूपी वनातील वसंत ऋतू आहे व हिला दैवी माया हे नाव प्रसिद्धच आहे. ही शब्दसृष्टींची वाढ आहे, ही साकारपणाची प्राप्ती आहे व ही प्रपंचाची न भंगणारी टोळधाड आहे. सर्व कला येथूनच झाल्या आहेत, विद्या हिनेच केल्या आहेत व हीच इच्छा, ज्ञान व क्रिया यांस प्रसवली आहे. ही नावाची टांगसाळ आहे, म्हणजेच शब्द मात्र हिच्यापासून उत्पन्न झाला आहे. ही चमत्कारांचे घर आहे. फार काय सांगावे, सर्व खेळ हिचाच आहे. जे उत्पत्ती व प्रलय आहेत ते हिचेच सकाळ संध्याकाळ आहेत. हे असो, ही प्रकृती अद्भुत भुरळ आहे. ही प्रकृती एकाएकी असणाऱ्या पुरुषाची जोडीदारीण आहे व संग नसणाऱ्या पुरुषाची संबंधी आहे व ही प्रकृती निराकारी पुरुषासह संसार करून कालक्रमणा करीत आहे. हिच्या सौभाग्याच्या विस्ताराचा मोठेपणा एवढा आहे म्हणून ही त्या अनावराला पुरुषाला आपल्या आटोक्यात आणते. त्याच्या ठिकाणी तो मुळीच काही नाही असे जरी आहे तरी ती आपणच त्या पुरुषाचे सर्व काही होते. त्या स्वतःसिद्ध असणाऱ्या पुरुषाची उत्पत्ती आपण होते व त्या निराकाराचा आकार आपणच बनते. त्याचे राहणे व राहण्याचे ठिकाण आपणच होते. त्या इच्छारहिताची इच्छा, त्या पूर्णाची तृप्ती व त्या कुलरहिताची जाती व गोद देखील ही प्रकृती होते. त्या निराकार पुरुषाचाही आकार होते. त्या व्यापाररहिताचा व्यापार आपण होते व त्या अहंकाररहित पुरुषाचाही अहंकार होऊन राहते. ज्याच्याविषयी
काही चर्चा करता येत नाही अशा पुरुषाचेही प्रकृती लक्षण होते. त्या अमर्याद पुरुषाचेही माप होते व त्या मनरहित पुरुषाचे मन व बुद्धी ही प्रकृती होते. त्या नामरहिताचे नाम ही होते व त्या जन्मरहित पुरुषाचा जन्मही होते आणि त्याची क्रिया कर्म ही आपणच होते. त्या निर्गुणाचे गुण, त्या पायरहिताचे पाय, त्या कानरहिताचे कान व त्या नेत्ररहिताचे नेत्र हीच होते. त्या भावातीताचे जन्मदी 6 भाव ही होते व त्या अवयवरहित पुरुषाचेही अवयव होते. फार काय सांगावे, ही प्रकृती त्या पुरुषाचे सर्व काही होते. याप्रमाणे प्रकृती ही आपल्या सर्व व्यापकपणाने अविकार, जो पुरुष त्याला विकारी करते, तेथे त्या पुरुषाच्या ठिकाणी जे पुरुषपण आलेले आहे ते या प्रकृतीच्या अवस्थेमुळे आलेले आहे. प्रकृतीशी संबंध केल्यामुळे पुरुष हा आपल्या तेजाला कसा मुकतो ते पुढे अनेक दृष्टांतांनी 11व्या ओवीपर्यंत सांगतात. ज्याप्रमाणे चंद्र अवसेत पडतो म्हणजे तेजोहीन होतो, अतिशय शुद्ध असलेला वालभर सोन्यात अन्य हिणकस धातू मिसळला तर त्याप्रमाणे त्याचा कस पाचावर येऊन बसतो, अथवा पिशाच्च हे चांगल्या मनुष्याच्या अंगात संचार करून ज्याप्रमाणे त्यास पापकर्मात घालते, अथवा ढग हे चांगल्या दिवसाचा उदासीन उत्साहभंग करणारा दिवस करतात. गायीच्या पोटात दूध असताना जसे ते पांढरे स्वच्छ असे दिसत नाही, अथवा लाकडात अग्नी असताना जसा तो चकचकीत दिसत नाही, अथवा वस्त्रात तेजस्वी रत्न गुंडाळले असता त्याचे तेज जसे दिसत नाही, राजा शत्रूच्या अधीन झाला असता जसा निस्तेज होतो, अथवा सिंह हा रोगाने व्यापला असता म्हणजे जसा निस्तेज होतो, तसा पुरुष हा प्रकृतीच्या अधीन झाला की स्वतःच्या तेजाला मुकतो. जागृत पुरुष जसा झोपेच्या अधीन झाला असता तो स्वप्नातील हवेच्या भरीस पडून सुखदुःख भोगास पात्र केला जातो, त्याप्रमाणे पुरुष प्रकृतीच्या स्वाधीन झाल्या कारणाने त्याला गुण भोगणे भाग पडते. ज्याप्रमाणे विरक्त पुरुष स्त्रीच्या योगाने सुखदुःखाच्या फेऱ्यात सापडला जातो, तेव्हा पुरुषास गुणांची संगती पडते, तेव्हा तो स्वभावतः जन्मशून्य व नित्य असूनही त्याच्या अंगावर जन्ममृत्यूचे तडाखे बसतात. परंतु अर्जुना, ते असे आहे की जसे तापलेल्या लोखंडावर घण मारले असता ते घणाचे तडाखे अग्नीलाच बसतात असे जसे म्हणतात, अथवा पाणी हल्ले असता चंद्राची अनेक प्रतिबिंबे होतात, त्यावेळी अज्ञानी लोक चंद्राच्या ठिकाणी जसे अनेकत्व आहे असे म्हणतात. आरशाच्या जवळपणामुळे पाहणाऱ्याच्या मुखाला दुसरेपण येते, अथवा केशराच्या सान्निध्यामुळे स्फटिकाला तांबडेपणा येतो. त्याप्रमाणे हा पुरुष स्वतः अजन्मा असून गुणसंबंधाने जन्म पावतो असे वाटते. एरवी गुणांचा संबंध टाकून पाहिले तर तो जन्म पावत नाही. ज्याप्रमाणे संन्यासी स्वप्नामध्ये अंत्यजादी जाती होतो, त्याचप्रमाणे या पुरुषास नीच व उच्च योनी आहेत असे समज. म्हणून केवळ पुरुषाला जन्मणे व भोगणे ही नाहीत असे समज. त्याचे जन्मणे व भोगणे वगैरे सर्व गोष्टींचा जो संबंध दिसतो त्याला कारण पुरुषाला असलेली गुणांची संगती ही होय. आता ओव्या वाचते. जे अनंगू तो पेंधा निकवडा नुसुधा जीर्णू अतिवृद्धा पासो निवृद्धू तया आडनाव पुरुषू एरवी स्त्रीना नपुंसकू किंबहुना एकू निश्चयो नव्हे अचक्षु अश्रवणू अहस्तु अचरणू रूपनावर्णू नाम आथी अर्जुना काहीच जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही की भोगणे ऐसे याही सुख दुःखाचे तो तरी अकर्ता उदासू अभोक्ता परी या पतिव्रता
भोग बीजे जिये ते अळूमाळू रूपा गुणाचा चाळ ढाळू ते भल तैसाही खेळू लेखा आणि माईये प्रकृती तव गुणमयी हेची नाव किंबहुना सावेव गुणतेची हे प्रकृती क्षणी जडातेही माजवी इयेचा माजू नावे इया प्रसिद्धे स्नेहो इया स्निग्धे इंद्रिये प्रबुद्धे इये चेनी काही मन हे नपुंसक केते भोगावी तिन्ही लोक ऐसे ऐसे अलौकिक करणे इयेचे हे भ्रमाचे महाद्वीप हे व्याप्तीचेची रूप विकार उमप इया केले हे कामाची मांडवी हे मोहमनींची माधवी ये प्रसिद्धची दैवी माया हे नाव हे वाङ्मयाची वाणी हे साकारपणाची जोडी प्रपंचाची धाडी अभंग हे कळा येथुनी जालिया विद्या इयेचिया केलिया इच्छा ज्ञान क्रिया वियाली हे नादाची टाकसाळ हे चमत्काराचे वेळाऊळ किंबहुना सकळ खेळुयेचा जे उत्पत्ती प्रलय होत ते इयेचे सायं प्रात हे असो अद्भुत मोहन हे अद्वयाचे दुसरे हे निसंगाचे सोयरे हे निराळे सिघरे नांदत असे येते ये तुलावरी सौभाग्य व्याप्तीची थोरी म्हणोनी तया आवरी अनावराते तयाचा तव ठाई निपटूनी काहीची नाही की तया आघवेही आपणची होय तया स्वयंभाची संभूती तया अमूर्ताची मूर्ती आपण होय स्थिती ठावो तया अनार्ताची आरती तया पूर्णाची तृप्ती तया अकुळाची जाती गोत होय निराकाराचा आकारू तया निर्व्यापाराचा व्यापारू निरहंकाराचा अहंकारू होनी ठाके तया अचर्चाचे चिन्ह तया अपरांचे मान तया अमनस्काचे मन बुद्धीही होय तया अनमाचे नाम तया अजाचे जन्म आपण होय कर्म क्रिया तया निर्गुणाचे गुण तया आचरणाचे चरण तया अचरणाचे चरण तया अश्रवणाचे श्रवण अचक्षुचे चक्षु तया भावातीताचे भाव तया निर्वयाचे अवय किंबहुना होय सर्व पुरुषांचे हे ऐसेनी या प्रकृती आपुलिया सर्व व्याप्ती अविकाराते विकृती
माझी की जे. तेथ पुरुषत्व जे असे ते ये प्रकृती दशे. चंद्रमा अवसे पडिला जैसा. विदळ बहु चोखा मीनलिया वाला एका. कसू होय पांचिका जया परी. का साधु ते गोंधळी संचरोनी सुये मैळी. नाना सुदिनाचा आभाळी दुर्धनु की जे. तेथे पय पशूंचा पोटी कावन्नी जैसा काष्टी. गुंडुनी घेतला पटी रत्नदीपू. राजा पराधीनु जाहला का सिंहू रोगे रंधला. तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुके. जागता नरु सहसा निद्रा पाडूनी जैसा. स्वप्नीचिया सोसा वशू की जे. तैसे प्रकृती झालेपणे पुरुषा गुण भोगणे. उदास अंतुरी गुणे अतुडे जेवी. तैसे अजा नित्या होय आंगी जन्म मृत्यूचे घाये. वाजती जै लाहे गुणसंगाते. परिते ऐसे मंडुसुता तातले लोह पीटिता. जेवी वन्नीसीची घाता बोलती तया. का आंदोळिल्या उदक प्रतिमा होय अनेक. ते नानात्व म्हणती लोक चंद्री जेवी. दर्पणाचिया जवळिका दुजेपण जैसे ये मुखा. का कुंकुमे स्फटिका लोहित्व ये. तैसा गुणसंगमे अजन्माहा जन्मे. पावतू ऐसा गमे एरवी नाही. अधमोत्तमा योनी यासी ऐसिया मानी. जैसा संन्यासी होय स्वप्नी अंत्यादी जाती. म्हणोनी केवळा पुरुषा नाही होणे भोगणे देखा. येथ गुण संगुची अशेखा लागी मूळ. छान. अश्विनीच्या ऐवजी अंजली तू वाचणार आहेस ना? हो. हा. इथे त्यांची 22व्या श्लोकात फक्त एकच नोट आहे की हे 22व्या श्लोकात पुरुषाचे वर्णन केले आहे. बाकी विशेष काही नोट नाहीये, त्यामुळे आपण पुढे जाऊ शकतो. उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाम्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. प्रकृतीच्या जवळ राहून प्रकृती कार्यापासून आपणास वेगळा पाहणारा, अनुमोदन देणारा शास्ता व भर्ता, उपभोग घेणारा महेश्वर या शरीरामध्ये परमात्मा असे ज्याला म्हणतात. प्रकृतीच्या पलीकडचा पुरुष असे ज्याला म्हणतात तो हाच. हा पुरुष प्रकृतीमध्ये उभा आहे खरा, परंतु जुईच्या वेलास असा आश्रयाभूत खांब उभा केलेला असतो. त्या खांबाप्रमाणे हा पुरुष प्रकृतीला केवळ आश्रयभूत आहे. पृथ्वी व आकाश यामध्ये जेवढे अंतर आहे तेवढे अंतर प्रकृती व पुरुष यामध्ये आहे. अर्जुना,
प्रकृतिरूप नदीच्या तीरावर मेरू पर्वतासारखा हा असून तिच्यामध्ये त्याचे प्रतिबिंब पडते, परंतु तिच्या प्रवाहाबरोबर हा वाहत जात नाही. प्रकृती होते व जाते, परंतु हा पुरुष आहे तसाच आहे. म्हणून हा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे नियमन करणारा आहे. प्रकृती याच्या योगाने जगते व याच्या सत्तेने जगास प्रसवते, म्हणून हा तिचा नवरा आहे. अर्जुना, अंतकालापासून ज्या या सृष्ट्या उत्पन्न होतात त्या कल्पांताच्या वेळेस ह्याच्या पोटात प्रवेश करतात. हा पुरुष प्रकृतीचा धनी आहे. हा ब्रह्मांडाचा सूत्रधार आहे व आपल्या अनंतत्वाने मर्यादित प्रपंचाला मोजून टाकतो. म्हणजे याच्या व्याप्तीचा विचार केला असता संसाराचा बाध होतो. आणि या देहामध्ये परमात्मा आहे अशा प्रकारचे जे बोलतात ते यालाच असे समज. अरे अर्जुना, प्रकृती पलीकडे कोणी एक आहे अशी जी वदंत आहे असे जे लोक म्हणतात ती वस्तुतः हाच पुरुष आहे. पुरुष आणि प्रकृती यांना हा प्रकृती माझी उभा परी जुई जैसा वो थंबा, यया प्रकृती पृथ्वी नभा ते तुला पाडू. प्रकृती सरितेचा तटी मेरू हा किरीटी, माझी बिंबे परिलोटी लोटो नेणे. प्रकृती होय जाये हा तो असतुची आहे, म्हणून अब्रह्माचे होये शासन हा. प्रकृती येणे जिये याची या सत्ता जगविये, या लागी ये वरयतु हा. अनंते काळे किरीटी जिया मिळती या सृष्टी, तिया रिगती ययाचा पोटी कल्पांत समयी. हा महत ब्रह्म गोसावी ब्रह्मगोल लाघवी, अपारपणे मवी प्रपंचाते. पय्या देहा माझारी परमात्मा ऐसी जे परी, बोलिजे ते अवधारी यया तेची. अगा प्रकृती परोता ऐकू अधि पंडुसुता, ऐसे प्रवादू तो तत्वता पुरुष हा पै. कंटिन्यू 23rd ना. हो, पुढे त्यांचे नोट्स नाही आहेत. कंटिन्यू या एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिंच गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. पुरुष आणि प्रकृती यांना जो या त्यांच्या गुणांसह याप्रमाणे म्हणजे हा पुरुष हा प्रकृती व तत्कार्य गुण याहून भिन्न आहे असे जाणतो, तो सर्व कर्मे करीत असला तरी पुन्हा कधीही जन्म पावत नाही. अशा या शुद्धपणाने या पुरुषाला जो जाणतो आणि गुणांचे करणे हे प्रकृतीचे आहे असे जाणतो, हा देह व ही त्याची छाया पलीकडे दिसते हे खरे पाणी आहे व येथे जे पाण्यासारखे दिसत आहे ते खोटे मृगजल आहे. अर्जुना, याप्रमाणे जशी निवड करावी अर्जुना त्याप्रमाणे ज्याच्या मनाला प्रकृती पुरुषातील भेदाचा विचार स्पष्ट कळला, तो शरीराच्या संगतीने सर्व कर्मे करीना का, परंतु आकाश जसे धुराने मळत नाही तसा तो आहे. सर्व कर्मे करीत असताना तो त्या कर्मांकडून लिप्त होत नाही. देह असताना जो या देहाच्या मोहाने भुलविला जात नाही, तो देह पडल्यावर पुन्हा जन्म पावत नाही. हा प्रकृती पुरुष विचार त्या मनुष्यावर असा एक लोकोत्तर उपकार करतो, परंतु हाच विचार अंतःकरणात सूर्याप्रमाणे प्रकाशित होण्यास पुष्कळ उपाय आहेत, ते ऐक. जो निखळपणे येणे पुरुषाते या जाणे, आणि गुणाचे कारणे प्रकृतीचे ते. हे रूप हे छाया पहिलं जळ हे माया, ऐसा निवाडू धनंजया जेवी कीचे. तेणे पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना, जयाची या मना गोचर जाहली. तो शरीराचे निमेळे
करू का कर्मे सकळे, परी आकाश धुये न मैळे, तैसा असे अथिले निदेहे, जो न घे पे देह मोहे, देह गेलिया नोहे, पुनरपि तो ऐसा तया ऐकू, प्रकृती पुरुष विवेकू, उपकारू अलौकिकू, करी पैगा, परिहाची अंतरी, विवेक भानूची या परी, उदय जेते अवधारी, उपाय बहुत. 24वा ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना, अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. कित्येक आपल्या ठिकाणी आत्मा अनात्म्याच्या सरभेसळीत आपणास आपल्या शुद्ध आत्मस्वरूपास आत्मध्यानाच्या योगाने आत्मानात्म विचाराने निवडून पाहतात. दुसरे कोणी सांख्य योगाने आणि काही कर्मयोगाने जाणतात. हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, कित्येक पुरुष विचाररूप अग्नीत आत्मानात्म मिश्रण रूपी हिणकस सोन्यास पुटे देऊन 36 अनात्मरूप प्रकारचे वेद निसंशय जाळून, म्हणजे विचाराने त्यांचे निरसन करून आपला शुद्ध आत्मभाव निवडतात. त्या आत्मभावाच्या पोटात स्वरूपात आत्मध्यान रूपी दृष्टीने अर्जुना ते आपण आपल्यालाच पाहतात. आणि कित्येक लोक दैववशात सांख्य योगांच्या द्वारे आत्म्याकडे चित्त देतात. आणखी कित्येक कर्मयोगाचा आश्रय करून आत्म्यास पाहतात. पण दुसरे कोणी ये कोणी एकू सुभटा विचारांचा अगिटा, आत्मानात्म किटा फुटे देऊनी, 36 वाणी भेद तोडोनिया निर्विवाद, निवडती शुद्ध आपण पे, तया आपण पयाचा पोटी, आत्मध्यानाची या दिठी, देखती गा किरीटी आपण पेची, आणिक पै देव बगे, चित्त देती सांख्य योगे, ऐकते अंग लगे कर्माचेनी. आणि आता 25वा अन्ये ते त्वेवमजानन्त श्रुत्वान्येभ्य उपासते, ते पिचातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः. पण दुसरे कोणी याप्रमाणे आत्म्याला न जाणणारे दुसऱ्यांपासून म्हणजे आचार्यादिकांपासून श्रवण करून उपासना करतात. श्रवण केलेल्या गोष्टी प्रमाण मानणारे असे ते देखील मृत्यूसागरातून तरून जातात. याहून कित्येक दुसरे स्वतः आत्म्याला न जाणणारे या प्रकारांनीच सर्व संसार भय खरोखर निस्तरतात. चांगल्या तऱ्हेने तरून जातात. परंतु ते असे करतात की अभिमान देशोधडी करून एकाच्या गुरुच्या उपदेशावर विश्वासाने अवलंबून राहतात. जे गुरु हिताहित पाहतात, जे शिष्याच्या हानीच्या बाबतीत दयेने व्यापले जातात व शिष्याला दुःख कशामुळे होते हे विचारून त्याचे दुःख हरण करतात आणि सुख देतात. त्यांच्या मुखातून जेवढे निघेल तेवढे चांगल्या आदराने ऐकून अंगाने व मनाने ते तसेच होतात. आपल्या सर्व कर्तव्यास ऐकण्याचेच नाव ठेवतात. ऐकणे हेच एक आपले जन्मास येऊन कर्तव्य आहे असे समजतात आणि त्या गुरुमुखातल्या अक्षरांवरून आपला जीव ओवाळून टाकतात. हे कपिध्वजा, ते देखील या मरणरूपी समुद्राच्या समुदायापासून जन्म मरण परंपरेपासून चांगल्या रीतीने बाहेर पडतात. एक परमात्मा जाणावयाला येथे हे पुष्कळ असे उपाय आहेत पहा. आता याविषयी फार बोलणे पुरे. आतापर्यंत सांगितले सर्व अभिप्राय घुसळून काढलेले सिद्धांतरूप लोणी तुला देतो. अर्जुना, एवढ्याने तुला आयता अनुभव मिळणार आहे.
मग इतर म्हणजे ब्रह्मानुभवानंतर होणारा विलक्षण आनंद, शांती वगैरे होण्याला तर तुला श्रम पडणार नाहीत. म्हणून त्या सिद्धांताची व्यवस्थित मांडणी बुद्धीने करू. इतर मतांच्या दुराग्रहाचे खंडन करू व स्वच्छ गर्भित अर्थच विस्ताराने सांगू. येणे येणे प्रकारे निस्तरती साचोकारे, हे भव भेंडरे आघवेची परिते करीती ऐसे, अभिमानू दवडुनी देशे एकाचिया विश्वासे, टेकती बोला जे हिताहित देखती, हानी कणवा घेपती, पुसोनी शुणू हरिती देती सुख, तयासे निमुखे निघे ते तुले आदरे चांगे, एकोनिया अंगे मने होती तया ऐकणे याची नावे, ठेवती गा आघवे तया अक्षरासी जीवे, लोण करीती तेही अंती कपिध्वजा, या मरणार्णव समाजा पासुनी निघती वोजा, गोमटिया ऐसे से हे उपाये बहुवस येथे पाहे, जाणावया होये एकी वस्तू, आता पुरे हे बहुत, पै सर्वार्थाचे मथित, सिद्धांत नवनीत देऊ तुझ, ये तुले निपंडुसुता, अनुभव लहाणा आयता, ये रतव तुझ होता सायास नाही, म्हणून बुद्धी रचू मतवाद हे खांचू, सोली व निर्वचू फलितार्थूची. छान छान, मस्त. थँक्स फॉर कव्हरिंग अश्विनी. थँक्यू. आणि आपल्या कुणालाही प्रश्न असतील तर प्लीज व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही पोस्ट करा, म्हणजे निलिमाताईंनाही ते मिळतील आणि त्या उत्तर देतील मग आपल्याला. जया सायरन घेणार. ओके, हो. अनम्यूट झाले ना मी? होय. ओके. आता विश्वात्मके देवे, येणे वागज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे बसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांडियावी, अनवर्त भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी, भजजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये हो आवेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य
पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.